चाफा बोलली ना, चाफा चालली ना, शुभम तर माझ्या सगळे पान हलवलं. चौथीला साक्षाला घ्यावं लागतं. त्यांच्या हाताने गाठ मारली म्हणजे आता काय पेची कारण नाही का? हा, यांना घेऊनच जाणार आता. जोड बरी लागली का? तसं काय नाही ना, होऊ नका काय नाही ना सकाळ लावताना गोड वाटले मग थोडं घ्या ना काय होते. अब चला चला लग्नाला माझा, अब चला चला लग्नाला माझा, अब चला चला लग्नाला माझा. पाहुणी मंडळी आली का? अक्षर सगळ्याला मिळाली का? अब लग्नाला सुरुवात करायची का? नवरीचे मामा ताबडतोब नवरी मुलीला घेऊन लग्न मंडपात हजर करा. नवरदेवाचे मामा ताबडतोब नवरदेव मुलाला घेऊन लग्न मंडपात हजर करा. हो मामा. हॅलो मामा, ए मामा, एक जण या. ए पिवळा 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 तुमची आई आहे. चला मामा लवकर या. चला पटकन या इकडे. हो तुम्ही येणार होता. चला. हॅलो हॅलो पाहुणी म्हणजे आली का? अक्षता सगळ्याला मिळाली का? अब लग्नाला सुरुवात करायची का? पाहुणी मंडळी अक्षता मिळाली का सगळ्यांना? इकडे महिला मंडळी अक्षता मिळाली का? तिकडे मंदिरामध्ये अक्षर मिळाली का? नसली मिळाली तर हाना कुंडे फेकून तिकडून. तसं काही करू नका. अक्षर मिळाली ते मागून घ्या. आणि एक लक्ष ठेवा, हे पायाकडून बसा. असं पाय पसरायचं नाही. सकाळी डबडं घेऊन वाड्याला गेल्यावर काय मांडी घालून बसता काय? तिथं जणू काय व्हिडिओ शूटिंग झाली आणि तर ती देवाच्या दारात ह्याची टेकडी त्याच्या मोखाने ह्याची टेकडी त्याच्या मोखाने. लग्न लागल्यानंतर या ठिकाणी आयराची यादी लगेच चालू असेल. सर्वांनी आयर केल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि लग्न लागल्यानंतर दुसरी गोष्ट, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पण कुठं? आपापल्या घरी. नाही तर इथं मंडळाचा हाल करतात. तसं काही करू नका. पाहुणी म्हणजे आली का? अक्षता सगळ्याला मिळाली का? अहो लग्नाला सुरुवात करायची का? करू नका लग्नाला. काही नाराज नाही ना? हा, लग्न लागले की विषय संपला. गाठ तर आता तुम्ही मारली साक्षी. त्यामुळे काय घाबरायचं नाही. करू नका लग्नाला सुरुवात. पाहुणी मंडळी स्वस्ती श्री
का बॉम्ब नाही का तुम्ही कोण आहे पंचदारावर लगीन लागायच्या अगोदरच खाली सोडून देत आहे होय. स्वस्ती श्री गणराजकं गजमुखं मोरेश्वरं शिखितं वल्लालो विनायकं मोरेश्वरं शिखितं वल्लालो कुर्या सदा मंगलम शुभ लग्नम नाव घे या ठिकाणी भरतजी शेटपोटे पोटे यांनी 201 रुपये जाहीर केलाय बरं का. आम्हाला हनीमूनला जायला दिले 200 रुपये. तुळजापूरच्या रस्त्याला मी भेटलो. तुम्ही पुण्यात येऊ मग फक्त सालपाटे काढले. तीन वर्ष झालं माझ्या मागे लागले चालायसाठी लगीन करायसाठी 3 वर्षाचा त्यांचं गाव काय मी पण घेऊ का एखादं नाव घेऊ का घेऊ का एखादं नाव घेऊ का हो नाव आता तुम्ही घ्या कारभारी घेऊ का तुमचं घेऊ का ह्यांचं घेऊ तुमचं घेऊ अरे काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सरबत अरे काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सरबत आला आमचे बघा हे दीपक कामती निघाले तुळजापूरला बाई मला नाही एकटी घ्यायला घरी करा. अध्यक्ष कुठे इतक्या लांब बसते का इथे या की जरा माणसात असल्यावर मी तिकडे येईल मग हा लगीन लावायचं का माय सगळं मग पटकीने इथे या उठून लवकर या नाही तर मी घरी येईल तुमच्या मग. आणि चांदीची सायकल तिला सोनीचा तारा अरे चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा आमचे हे विनायक अडसूळ बसले सायकल वर मी घालते पदराने अजून एक घेऊ काय अजून एक
अजून एक घेऊ घ्या घ्या मला लई लाज वाटायला लागली. अरे काय अरे आकाश में चमकता है तारा धरती पे चमकता है हीरा अरे आकाश में चमकता है तारा धरती पे चमकता है हीरा आमच्या बघाया अविनाश सातवांपेक्षा ठेवलेला नाही बरा अरे मुंबईला पण पाहून नदीला आला लोटा अरे मुंबईला पण पाहून नदीला आला लोटा बापा नीला हुंडा भावाने घेतली भांडी मामाने घेतला आहे आणि कसं जरी असलं तरी बघा आमच्या या अरे मुंबईला पण पाहून नदीला आला लोटा अरे मुंबईला पण पाहून नदीला आला लोटा बापा नदीला हुंडा भावाने घेतली भांडी भांडी मामाने घेतला आहे आणि आमच्या बघा या विनोद गोडसेंसाठी सोडले मी माये काय बाई आपल्या देवाला जायचंय तुळजापूरला देवदर्शन करून तसं जीव मग तुळजापूर अक्कलकोट गणगापूर पंढरपूर करून मामा कशाला आपल्या दोघांच्या मध्ये बिनकामाचा खुळखुळा नको नको आपण दोघच जाऊ अब चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला चला बस फेरा घालायला अब लग्नाला माझ्या लग्नाला माझ्या फेर घालते तरी माझ्याकडे बघते चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या चला चला लग्नाला माझ्या मामा कुठे आहेत मामा आत्या कुठे आहे आत्या कुठे आहे आत्या चला पाया पडू तेवढेच आहे मी त्याला आपल्याला भरत कोट्यांच्याकडून 100 रुपयाचा ऐराण आहे. विनोद गोडसे यांच्याकडून 500 रुपयाचा ऐराण आहे.
लक्ष्मण कोटकर लक्ष्मण गोडकर त्यांच्याकडून 101 रुपये राहिला उमेद चव्हाण 500 रुपयाचा हिरा आहे अजून लगीन माझं व्हायचंय मी घरात जायची तोवर साडी चोरी घेऊन आलो. वा 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 काय नाव सांगितलं हा? नीलाबाई गंधर्गी का? या ठिकाणी नीलाबाई गंधर्गी यांच्याकडून माझ्यासाठी साडी चोळीचा मान आलाय बरं का. ती बी आमच्या सवनबाईच्या हस्ते. काय बाई आता कुठे आता कुठे काय काय आज्ञा? काय पडून येऊ? शेज मंडपी दोघेची दोघे शेज मंडपी दोघेची दोघे एका जनार्दनी नाचती दोघे अवतल तल लग्नाला सर्वांनी खाली बसून घ्या. हळदी कुंकाचं पंचपाळ आहे का तिथं? हळदी कुंकाचं पंचपाळ आहे का? द्या की पटकन मग. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं इथं आणून द्या म्हणून. म्हणून म्हणते कुंकू गेलं टिकल्या आल्या आर्य कुंकू गेलं टिकल्या आल्या आणि सर्व बाथरूम मधल्या भिंती सुवासनी झाल्या. कुठल्या बाथरूम मध्ये जावा हितला काढायचा तरी काढावा सगळं टक्के जागा तिथलाच काढून टाकता.
पण सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, तुम्ही केवढ्याची टिकली लावा, माझ्या काही सुद्धा बापाच्या जोडी दोंडा पडणार नाही, पण थोडं तरी कुंकवाचा तिलक त्या टिकलीच्या खाली लावावा, ही सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती. कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे, जर सौभाग्य टिकवायचं असेल तर थोडा तरी कुंकवाचा तिलक त्या टिकलीच्या खाली लावावा, ही सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती. कारण कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे, जर सौभाग्य टिकवायचं असेल तर थोडा तरी कुंकवाचा तिलक त्या टिकलीच्या खाली लावावा, ही सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती. आणि आता एक नवीन सिस्टीम आहे. पहिली मुसकी कुणाला होती? पहिली बैलांना मुसकी होती का नाही? आता माणसांना चालेल. कोण कोणाच्या गाडीवर जात हेच कळत नाही. त्या मुसक्याचा परिणाम नाही बेकार. असं मुसकी घालून मुलीत फेसना मावे नाही का करून तुम्हा आमामध्ये बदल घडू शकतो का? अरे तुम्हा आमामध्ये बदलच घडवायचा असेल तर फक्त आजचं कलन साफ ठेवा, आपोआप तुम्हा आमामध्ये बदल घडल्याशिवाय. म्हणून अगोदरच्या भवानी मातेच्या नावाची आपल्याला 5 घरे मागूया, नंतर पुढे सांगते तुम्हाला काय सांगायचं. कारण ज्याच्यासाठी आपण हा एवढा मोठा आकाश मांडलाय ती आई तुळजा भवानी जगदंबा हा नवरात्र उत्सव तिच्या नावे चाललेला आहे. म्हणून तिच्या नावाची आपल्याला पाथर बघायचे, तिच्या नावाचा आपल्याला धर्म मागायचा आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला कोणी विविध तापाची करवया झाडणी भक्तला गीतू पावची निर्वाणी ऐता जोगवार सगळ्यांकडून जोगवा घेऊन आईचा जोगवा मी माझे न तो सारुनी माळ घाली ना अतिबोधात झेट घेईन विजय कर हित वाजी सिजाईन आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा काही करू बाई माझ्या कुलदैवताला, काही करू बाई माझ्या कुलदैवताला. हातावर बरडी आली माझ्या नशिबाला, हातावर बरडी आली माझ्या नशिबाला. आईचा जोगवा जोगवा याचा भुलग भुलगल बाबुलगल याचा भुलग भुलगल बाबुलगल आई तुझे नक्की मग बाबा आई तुझे नक्की मग अग तुझ्या येण्यानं अंबाबाई तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनच आहे नवविध भक्तीच्या घरी नवरात्रा घरी नजर भाव अंतरीच्या मित्रा दंपसासऱ्या साडी गोपात्रा अगल कमाई भेट दे मला
कबाजी भेटते मला माझी शपथ ग तुला जीव लागला या माझ्या जुरणीला 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 सोडून गेली काय ग मला मनाला सोडून गेली काय ग मला मनाला तळमळची माझी आता कोणाला तळमळ जीवाची सांगू कोणाला तळमळ जीवाची सांगू कोणाला लगला या मला माझी शपथ ग तुला लगला या मला माझी शपथ ग तुला जीव लागला या माझ्या जुरणीला 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 आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा मागून खाली ठेवीला जामुनी नमस्कार हा ठेवीला एका जनार्दन जन्म मरणाचा फेरा विसुकविला आईचा जोगवा जोगवा मागला आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा तिकडे वाड्यात नेऊन सोड वाट घेऊन लिंबाचा पाला दिलाय खायला कोणी इच्छुक खरं देव तर लिंबाचा पाला खात नाही का खरे देवाला लिंबाचा पाला पेटलं कोणी फुकट्यात खाल्लं का नाही देव मग लय मजा येते जितकं खाल्लं पाय बसतं तितकं उड्या मारत एवढं उड्या मारून जर नाही लगेच म्हणणार पिटलो मैंदाळ पाय भाजली देवाला कळतं काय पाय भाजले खरं देवाच काय कळत नाही मला सांगा अरे पासून पंढरपूर पर्यंत ज्ञानो वाचुका माणसावर लाखो समाज आहे लाखो पुढे सांगा लाखो समाज आहे लाखो न मोजणे एवढा ज्ञानोबाई कोणाच्या अंगात आलते तुकोबाई कोणाच्या अंगात आलते तेव्हा 28 वेळा विटेवर उभा आहे तो कोणाच्या अंगात आला कारण जेवण आहेत का हे आयात कुठलं उलट्या पालत्या होते आणि निष्ठा मोकळे नाही जाळून जाते यांची पट्टी बसवर यांचा आरक्षण करा सकाळ उजळले की लागलं खरं बोलल्यासाठी राग येतो तसं वागा आम्ही म्हणतो का देव नाही देव 1000 टक्के पण किती वेळ 5 मिनिटं 10 मिनिटं 3 तास अरे बघा देवा अरे
जेवणापासून भूक लागत नाही. आता या मंडळाचं पाच सगळं पाच करून ठेवलंच की 5,000 तुला जेवणच चाललंय त्या मंडळाने आणि मग तुला जेवण्यापासून भूक लागत नाही. चांगलं विचार की तुला काय विचारायचं. देवा झोपल्यावर दिसत नाही. बघ आता तुला आजपर्यंत काय दिवस गावलं होतं का नव्हतं? अजिबात नाही. झोपल्यावर दिसत नाही. मी तुला झोपल्यावर बघायचं आहे. हो डोळं झाका रे. आता मी दिसते का? बाई ही काय पिऊन आलंय काय? कुशाल म्हणते झोपल्यावर दिसत नाही. आता झोपल्यावर कुठे दिसत नाही ना. ऐका बघ सोपं विचार की झाला. सोप्यातलं सोपं. एकदम सोपं. एकदम सोपं. म्हणजे झोपल्यावर दिसत नाही. लय अवघड तुकडं आहे. सोप्यातलं सोपं. सोप्यातलं सोपं. आणि मला जर एवढं मिळत असतं तर मी माझ्या अंगात आला असतं. मी तर एवढं पावसा पाण्यात इतक्याला बार असतो. अरे हा. हा. झोपल्यावर दिसत नाही. तुला झोपल्यावर बघायचं हो आहे. पण बघते आता माझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी सगळीच्या सगळी मनाला लावते पण हे तुझं कोण सोडवण्याचा प्रयत्न करते. हा झोपल्यावर दिसत नाही. एवढाच प्रश्न एवढाच आहे. अशी लई तुम्ही हीच करून टाकली. मी तरी काही इतकी हल्ली ऋषी वाटली काय. बर हा, एका मिनिटात तुझं पोरं सोडून जातं. मग तुला झोपल्यावर बघायचंय. एवढाच प्रश्न एवढाच आहे. मग बघ. परत उद्या त्याला गावात चर्चा नको. महाराजांच्या कार्यक्रमाला पत्र सुद्धा नव्हतं. ही आम्ही आल्यापासून ते आमच्यापासून हालाला सुद्धा पण सगळी आहे की कुत्र्या मांजरापासून सगळी म्हणजे ह्या कुत्र्याला म्हणतोय मी. बघता हा बघायचंय. एवढाच आहे. माझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी सगळी त्या सगळी काढून लावणार पण हे तुझं कोण सोडून दाखवणार. अरे बघता म्हणजे तुला अजिबात दिसत नाही. अजिबात दिसत नाही. म्हणजे एवढाच प्रश्न आहे. एवढाच आहे. तुला झोपल्या बघायचं आहे ना. किरकोळ आहे तुझा प्रश्न. माझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी सगळीच्या सगळी काढायला लावणार पण हे तुझं कोण सोडून दाखवणार. बर फक्त दिसत हा नाही. झोपल्यावर फक्त दिसत एवढाच नाही. प्रश्न. एवढाच आहे. किरकोळ आहे. अरे बघता म्हणजे तुला अजिबात म्हणजे अजिबात दिसत नाही. मी सांगेल ते तुला ऐकावं लागेल. बर मी सांगेल ते तुला करावं लागेल. ठीक आहे. माझ्याकडे 3 बळ आहे. किती? 3. बर मी सांगायच्या पद्धतीने जेवढे तू खायच्या बर तुला 1,000% दिसणार. किती? 1,000. बर पण मी सांगेल तसंच करायचं. ठीक आहे. नंबर पहिली गोळी हा झोपण्याच्या अगोदर खायची. जेवण करायचं गोळी खायची झोपून जायचं. नंबर दुसरी गोळी झोपीत असताना खायची आणि नंबर तिसरी गोळी झोपीतून उठायच्या अगोदर खायची. देवा जेवायचं. गोळी खायची. बरोबर. झोपून जायचं. हा. आणि झोपल्यावर 2 गोळ्या कशा खायच्या? मग तुझ्या बापाने मला प्रश्न विचारला होता. झोपल्यावर दिसत नाही. तुला झोपल्यावर गोळी खाता येत नाही. झोपल्यावर दिसेल का? चांगलं विचार की काय विचारायचं. देवा बरोबर. अरे पाऊस पडतो पण कमी का पडतोय? दिला जाईल देवाच्या. अरे पाऊस पडतोय पण कधी का पडतो. थोडक्यात उदाहरण सांगते. या पूर्वी कालावर जो आम्हाला जन्माला कोणी घातलं. ए मुलांना इकडे सरा इकडे सरा इकडे बघ. जरा पाऊस येतो. ए सरा इकडे. चला थोडे या लोक. पाऊस पडतोय पण कमी का पडतोय. आज थोडक्यात उदाहरण सांगते. या पृथ्वीतलावर तुम्हाला आम्हाला जन्माला त्या परमेश्वराने घातलं. मग त्याच्यासाठी तुम्ही आम्ही काय करता.
काहीच नाही, नुसतं खायचं घ्यायचं आयुष्य मौज मजा करायची, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आहे? नाही ते पुढे या. या इकडे जा, या इकडे जायचं. पाऊस पडतोय पण कमी का पडतोय? आज थोडक्यात उदाहरण सांगते. या कृती झाल्यावर तुम्हा आम्हाला जन्माला त्या परमेश्वराने घातलंय, मग त्यासाठी तुम्ही आम्ही काय करता? काहीच नाही, नुसतं खायचं घ्यायचं आयुष्य मौज मजा करायची, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला काय आलं नाही. म्हणूनच तुम्ही आम्ही करायला. मला सांगा, आपल्या या ठिकाणी या मंदिराला किती वर्ष झाली? 2005 ला स्थापन झालं, म्हणजे मंदिर फक्त झालं, पण देवी 2020 वर्ष झालं. गेले 20 वर्ष त्याच्या अगोदरच असेल ती आई मातू सगळी येतं. तुम्हाला काय माहिती, परत तुम्ही जागो झालाय. अनेक दिवसाची मातोश्री इथे येऊन बसलेली, तुम्हाला 20 वर्षाच्या काळात माहिती झाली. मला सांगा, गेले 20 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी नवरात्र चालू करून किती वर्ष झाली? हा तुम्ही उत्साह भरवता 2005 पासून, आज 20 वर्ष झाली. मला सांगा, आज कितवी माळ आहे? 5वी माळ. आरतीला कोण कोण असतं त्याने हात वरती करा पाहू. बर ठीक आहे, 6वी. आरतीला कोण कोण असतं त्यांनी हात वरती करा. आरतीला एवढे लोक असतात मला, कारण त्याचं धर्म कळत नाही. कसे सगळं काय खायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आम्ही मानतो. अरे लाख मोहरत नदी तुमच्या स्वाधीन केला त्या परमेश्वराने, मग त्याच्यासाठी तुमच्या आमच्याकडे 5-10 मिनिटाचा वेळ नसेल तर तुम्ही आम्ही मानत नाही. अरे लाख मोहरत नदी तुमच्या स्वाधीन केलाय. तुम्हाला या पृथ्वीतलावर जन्माला घालण्यासाठी तिने रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. डोळ्यात तेल घालून तुम्हाला घडवलं. पायाच्या ठिकाणी पाय, हाताच्या ठिकाणी हात, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, नाकाच्या ठिकाणी नाक, तोंडाच्या ठिकाणी तोंड. तिने घडवताना कुठेतरी कमतरता भासली का? ऐकून घ्या, ऐकून. तुम्हाला या पृथ्वीतलावर घालण्यासाठी, जन्माला घालण्यासाठी तिने रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, आणि तुम्हाला माणूस म्हणून या पृथ्वीतलावर जन्माला घातला. तिने काही चुकी केली? मग तिच्यासाठी तुमच्या आमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आम्ही म्हणतो. मला सांगा, तुम्हाला या पृथ्वीतलावर जन्माला घालण्यासाठी, मला सांगा, तुम्हाला घडवत असताना जिथली तिथं अवयव बसवलं, ती थोडीशी चूक करायला पाहिजे होती. तुम्हाला घडवत असताना फक्त नाकाची गोळ वर करायला पाहिजे होती. किती छान दिसला असता. सगळीकडूनच आला पाहिजे. असं काय केलं का तिने? तुम्हाला घडवत असताना रात्रीचा दिवस गेला, दिवसाची रात्र गेली, आणि 9 महिने आणि 9 दिवस तुम्हाला एक 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 ठोका घालून घडवलं. म्हणून तुम्ही माणूस म्हणून या पृथ्वीतलावर जन्माला आला. 9 महिने आणि 9 दिवस तुम्हाला एक एक ठोका घालून, पायाच्या ठिकाणी पाय, हाताच्या ठिकाणी हात, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, नाकाच्या ठिकाणी नाक, तोंडाच्या ठिकाणी तोंड, जिथली तिथं अवयव बसवून तुम्हाला या पृथ्वीतलावर जन्माला घातला. तिने अजून एक थोडीशी चूक करायला पाहिजे. नुसते या गुडघ्याच्या वाट्या मागच्या साईडला बसवायच्या. याच गंगूबाईला पाहण्यासाठी घरापासून तुम्ही इथपर्यंत किती शायनिंग मध्ये आला. मला सांगा, तिच्या एवढीशा चुकीचं तुम्हाला आयुष्यभर काय चिंत भोगायला लागला असतं, पण असं काही तिने केलं का? मग तिच्यासाठी तुमच्या आमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आम्ही म्हणतो नाही. हा देह पुन्हा नाही,
फक्त एकदाच येतो एकदा जातोय म्हणून आमचे तुकारामाला सांगतात प्रत्येक पावलाला विचार करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. काय करा? अरे क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार बब सिंधू, हा ना शिवंत दिह जाणारच गळ, ऐश खातो काळ सावधान. हा ना शिवंत दे, हा जरा उद्या नाही तो मातीमध्ये जाणार आहे. जर मातीमध्ये जाण्याऐवजी जर आपल्याला चांगली जागा शोधायची असेल, चांगलं ठिकाण शोधायचं असेल, तर त्या परमेश्वराचं गुणगान गायलं पाहिजे, त्या परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचा परमार्थ करायची आम्हाला काय आवश्यकता नाही. माझ्या बापाने 80 लाखाची जमीन घेऊन ठेवली, 50 लाखाचा बंगला बांधून ठेवलाय, 20 लाखाची दारात गाडी उभा आहे. तुमचा परमार्थ करायची आम्हाला काही आवश्यकता नाही. असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिले का तुम्ही प्रपंच सोडा आणि परमार्थ करा, असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय का? आम्हाला हवस आली का 1000 2,000 किलोमीटर जाऊन अशी लुगडी निसून नाचायला? आमच्या घरी काही बंद पडलं नाही. माझा मुलगा क्लासवन अधिकारी आहे. असं कुठल्याच ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही की तुम्ही प्रपंच सोडा आणि परमार्थ करा म्हणून आमचे संत मला सांगतात. प्रपंच असून परमार्थ साधावा, वाची आळवावा, रामकृष्ण. नुसता प्रपंच नाही, नुसता परमार्थ नाही, दोन्ही पद्धतीत कडेला जायचंय. हे नुसतं माझं आहे हो. ते गाडी माझी, बंगला माझा, बायको माझी, पोरं माझी, आई माझी, बाप माझी, बहीण माझी, भाऊ माझा, हे नुसतं माझं आहे. शेवटी एकटाच येणार आहे आणि एकटाच जाणार आहे म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, अरे नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, आणखी जायची एकट्या प्राण्या, माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. शेवटी एकटाच येणार आहे आणि एकटाच जाणार आहे. त्याकरता काय केलं पाहिजे? त्या परमेश्वराचं गुणगान गायलं पाहिजे, त्या परमेश्वराचं नाव चिंतन केलं पाहिजे. एवढं करून जर पाऊस कमी पडला तर त्याला जबाबदार मी राहील. एक वेळेस मोठ्या आनंदाने भजन करायचंय, जर तिने तुम्हाला हात दिले असतील तर दोन्ही हात वरती करा, सर्वांनी दोन्ही हात वरती करा. आणि तोंड दिला असेल तर तोंडाने नामस्मरण करायचंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी केलं नसेल त्यांना डबल धन्यवाद. जे म्हणला त्यांना बरोबर काय होतंय नाहीच म्हणत त्याला टिबल धन्यवाद. आणि जे आपलं घरी झोपलं असेल ना त्याला चोबल धन्यवाद. असो आज या ठिकाणी दुर्गा माता प्रतिष्ठानच्या वतीनं मला या ठिकाणी निमंत्रित केलं, तुम्हाला मायबापांची सेवा करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचं अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी आतापर्यंत काय माझी सेवा झाली असेल, या सेवेमध्ये काय चुकीचं असेल काय बरोबर असेल, वेडा वाकोडा गाई नदी बा तुझा मी घेऊन ज्या पद्धतीने मला सेवा करता आली त्या पद्धतीने तुम्ही पण मांडण्याचा प्रयत्न केला. या सेवेमधून माझ्या या बंधुभावाने बोलता बोलता तोंडातून काय वेडा वाकडा शब्द केला असेल त्याबद्दल क्षमा मागते. तिकडे माझ्या या माता भगिनीसनी बोलता बोलता तोंडातून काय वेडा वाकडा शब्द केला असेल त्याबद्दल क्षमा मागते. आणि या ठिकाणी 1-2 मिनिटाची भैरवी होईल, भैरवीनंतर कार्यक्रम संपला असं जाहीर. माहुली गुरु माहुली मामुली गुरु मामुली अमुची ज्ञानेश्वर मामुली अमुची ज्ञानेश्वर मामुली महाराज ज्ञानेश्वर मामुली
या ठिकाणी तिरुपती नारायण आवळे पाटील यांच्याकडून 501 रुपये देणार आहे. धन्यवाद. माऊली गुरु माऊली Oh